इथली गर्दी जर म्हणला तर इथली गर्दी टॉपचा विषय आहे. जवळपास भागात आता ही सगळीकडे टॉप आहे पुरी भाजी. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम फुगलेल्या पुऱ्या. एक नंबर पुरी भाजी आहे. सांगली जिल्ह्यात तुम्हाला अशी पुरी भाजी मिळणार नाही. कसं काय मंडळी, खाताय ना, खाल्लंच पाहिजे. आपलं कामच आहे खायचं आणि तुम्हाला दाखवायचं. वेगवेगळे स्पॉट आपण कव्हर करत असतोच. आपल्या पोटाची ढकल गाडी चालूच आहे, पण तुम्हाला पण दाखवायचं काम माझं चालूच आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण सांगलीमध्ये आलेलो आहे. एक स्पॉट आपल्याला लई दिवसापासून कव्हर करायचा होता. बरेच दिवस झाले, तुम्हाला सांगतो 3 हेलपाट झाले माझं. सकाळपर्यंत इथं लवकर यायला लागते असा स्पॉट आहे. कारण इथली गर्दी जर म्हणला तर इथली गर्दी टॉपचा विषय आहे. इथं कुर्मापुरीचा विषय आणि पुरी भाजीचा विषय जो आहे ते शेवट विषय. स्पॉट तुम्हाला सांगतो मी कुठं आलेला आहे. सांगलीतला पटेल चौक जर तुम्हाला माहित असेल तर पटेल चौकाच्या अलीकडे जैन मंदिर आहे, जे सांगलीमध्ये सगळ्यांना बऱ्यापैकी माहित आहे. तर त्या जैन मंदिराच्या पुढं न्यू महाराजा म्हणून एक स्टॉल आहे, म्हणजे बारकी हातगाडी आहे. त्या हातगाडीवर मिळते तो पुरी भाजी, जी सांगली जिल्ह्यात फेमस आहे. तर ह्यो स्पॉट आपण कव्हर करायचा होता. लई दिवस झाला मध्ये स्पॉट कव्हर करायचा आहे, पण इथं गर्दी एवढी असत्या. 9, 9:30 वाजता 10 वाजता आलं की इथं संपलेलं असते. मग आज जरा लवकर उठलो, सूर्यदादांना नमस्कार घातला, चला म्हटलं सांगलीला जायचं आहे, कुर्मापुरी खायची आहे. लवकर आलो आणि आपल्याला इथली गर्दी बघायला मिळाली. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल गच्च मध्ये गर्दी आहे. आज आपण इथली माहिती घेणार आहे, कुर्मापुरीची मजा घेणार आहे, पुरी भाजी पण इथली खाऊन बघणार आहे, कशी टेस्ट आहे, काय आहे, एवढी गर्दी का होत्या त्यांना पण विचारूया. चला तर बघूया आपण न्यू महाराजा सांगली. फायनली लई दिवस झालं मला स्पॉट कव्हर करायचा होता, पण 2-3 हेलपाट माझं झालं. ज्या वेळेला आलं त्यावेळेला सगळं संपलेलं असायचं टाइमात येऊन सुद्धा, कारण गर्दी तेवढी असते का नाही न्यू महाराजाला. मला विचारायचं इथल्या लोकांना की असं काय करताय तुम्ही, असं टेस्ट मध्ये काय घालताय की लोकांची एवढी गर्दी असत्या. दादा इथे 3-4 मिळून काम करतात, त्यांच्या संग आपण बोलूया. दादा नमस्कार, नाव काय? शकील पेरजादे. शकील पेरजादे. किती जण तुम्ही आता ह्याच्या अगोदर ऐकून तुम्ही की तुम्ही 2-3 असं चालू केलं इथलं सांगलीमध्ये एक फेमस स्पॉट चालू झाला ह्यो? कधीपासून चालू झालं इथं? गेले 7 वर्ष झालं चालू आहे. 7 वर्ष. 7 वर्ष झालं. बरं. आपल्याकडे काय काय असते पुरी भाजी असत्या, कुर्मापुरी असत्या, पोहे असतात. चालू कधी 7 वर्ष झालं? 7 वर्ष झालं चालू. आणि हे तुम्ही 3-4 चालू केलाय? पहिल्यापासून व्यवसाय पुरी भाजी होता आमचा. बरोबर. म्हणताना आम्ही पण यातच बोलतो. चालू किती होते सकाळी? सकाळी 7ला चालू होते, बरं. 12:30 पर्यंत असते. 12:30 पर्यंत असते, पण आम्हाला 2-3 वेळा आलो, आम्हाला काय मिळालंच नाही कारण लवकर संपलेलं. रविवारचं तर अजिबात राहत नाही, रविवार लवकर संपून जाते. सांबर वगैरे सगळं घरूनच रेडी करून. सगळं घरात होतं. बरं. कोण कोण असतंय किती त्यांचे? सगळे मित्रच आहेत आपले. ते सगळ्यांचं ओळख करून द्या की कोण कोण आहे. ह्यो पहिला मित्र आपला संतोष बरगाले. संतोष बरगाले. बरगाले. हा, बरं. ह्यो दुसरा अभिजित. पुढे घ्या की त्यांना, पुढे घ्या. पुढे की नाही कॅमेऱ्यात. ह्यो अभिजित अभिजित बेन. बर. ह्यो पहिला मित्र आपला बर. संतोष बरगाले. तुम्ही ठिकाणी मिळून आणि ह्यो बारका भाऊ आमचा, बर. सगळ्यात बारका. 4 ह्यो ते मोठा 5 भाऊ. जण आहे की तुम्ही? एवढे 4 ते 5 जण मिळून सगळं सांभाळतात. आणि गर्दी तुम्ही बघितलं, आजच्या गर्दी किती असते लोकांची. तो कुर्मापुरी आणि पुरी भाजी खायला पोहे पण असतात त्यांच्याकडे. तुझं नाव काय म्हणतात दादा? मोहसिन पेरजादे. मोहसिन पेरजादे. हे रोजच्या आता तुम्ही आता सकाळी येताय, पुरी वगैरे तयार करताय, त्यासाठी ते तुम्हाला आटा किती लागते? आटा रोजचा 15-20 किलो. 15 किलो. आणि एवढ्यातल्या 3 ते 4 तासाच्या पिरियड मध्ये 3-4 तासाच्या पिरियड मध्ये सगळं संपवतोय. सांबर सांबार वगैरे सगळं घरातूनच तयार करून आणतो. त्याची किती क्वांटिटी वगैरे किती लागते? ते क्वांटिटी रोजचं ह्याचं 10-20 लिटरच्या आसपास आहे. 20-30. गच्च मध्ये अंतर नाही बघा. 15-20 किलो आटा, म्हणजे तुम्ही 15-20 किलो आकडा धरू नका. आट्याचं ते भरपूर गोळ तयार होते, त्याच्यापासून त्या पुऱ्या तयार होतात. आणि फुगल्याला तुम्ही पुरी बघू शकताय, गरमागरम एकदम तुम्हाला इथं पुरी मिळत्या. लई दिवसापासून मी ऐकून होतो सांगितलं विषय, आणि ते का फेमस आहे तुम्हाला इथं आल्यावर कळायला लागले. एकदम गरम तुम्हाला दुसरीकडे असं काय विषय नाही. सर्व्हिस फास्ट आहे एकदम, आणि इथं नाराज कोण नाही बघा. सगळे एकदम खुश आहेत, सगळ्यांना एकदम टायमावर मिळते. आपण सुद्धा टेस्ट करून बघणारच आहे ते नेमके काय प्रकारचे चव लागते. नमस्कार, आम्ही इथे गेली 5-6 वर्ष येतोय आणि इथे एकदम स्वच्छता आहे, टापटीप आहे आणि सर्व्हिस एकदम चांगली आहे. आणि इथं आम्ही पुरी भाजी खायला येतोय. आमचा मंडळाचा सगळा ग्रुप, गाव भागातले सगळे बरेच ग्रुप इथं सकाळी पुरी भाजी खायला येतात. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम फुगलेल्या पुऱ्या, एकदम आपल्याला ताजं सगळं समोर बघायला मिळते. यात कुठलं आत बाहेर काय नाही आहे. जे करतात समोर तेच आपल्याला इथं देतात. आणि सर्व्हिस एकदम चांगली आहे, क्वालिटी पण चांगली आहे, आणि लोकांनी इथं यायला प्रेफर करावं. आम्ही इथं गेली 4-5 वर्ष इथं पुरी भाजी खायला येतोय.
आपण जवळपास भागात आता ही सगळीकडं टॉप आहे पुरी भाजी. आणि इथं आपण इकडे बघितला तर आमच्या भागातले जवळपास सगळी पोहणारी म्हणा, परत भागातले तरुण मित्रमंडळी सगळीकडं नाश्त्याला येतात. आणि इथं बघितलं तर गर्दी दररोज असते. यांचं वैशिष्ट्य म्हणजे इथं कायम आपल्याला गरम गरम खायला मिळणार, कधी सुद्धा आपल्याला शिळं काय खायला मिळणार नाही. त्यामुळे आम्ही इथं नाश्त्याला प्रेफर करतोय आणि सगळ्यांनी इथंच यावं असं मी सगळ्यांना प्रेफर करतोय. मी विश्राम मागून येतो. प्रत्येक टायमाला मी येऊन इथं पुरी भाजी फार छान मिळते म्हणून मी पुरी भाजी कुर्मापुरी खायला येतो आणि माझ्याबरोबर माझ्या मित्रांना पण घेऊन येतो. स्पेशल काय वाटतंय तुम्हाला इथले? स्पेशल मला कुर्मापुरी फार छान वाटतं. कुर्मापुरी कुर्मापुरी गर्दी बरीच असते. हो हो, बरीच गर्दी असते. तुम्ही विश्राम करून येतोय? हो, विश्राम मागून येतो. डेली असताय? हो. माझं नाव मनोहर कांबळे आहे. मी कुपवाडवरून येतोय. दररोज येतोय. जवळजवळ 15 वर्ष झालं मी रोज येतोय. एक नंबर पुरी भाजी आहे आणि कुर्मापुरी सुद्धा एक नंबर असते. सांगलीत नव्हे, सांगली जिल्ह्यात तुम्हाला अशी पुरी भाजी मिळणार नाही. फक्त एकदा खाल तर वारंवार याल. बाकीच्या पेक्षा असं वेगळं काय येतं? वेगळं म्हणजे टेस्ट एक नंबर है। देखो भैया, हम यहाँ पर पूरी भाजी खा रहे हैं। हम महाराष्ट्र वाशिम के रहने वाले ड्राइवर लोग हैं। हम हमेशा रोज ही यहाँ पर पूरी भाजी खाते हैं। हमारा यहाँ पर टेस्ट इतना प्यारा है कि कुछ पूछो मत। और इससे अच्छा है कैसा है, होटल से भी अच्छी सुविधा है यहाँ पर, साफ सफाई। और 35 रुपये में पेट भरकर एक बार खा लिए तो 35 रुपये में फुल खाना हो जाता है। आम्ही विट्यासाठीचे शेतकरी आहे आणि आम्ही इथं रोज इथं सांगली मार्केटला भाजीपाला घेऊन येतो आणि रोज इथं नाश्ता करतो डेली। खूप उत्तम पद्धतीची क्वालिटी आहे आणि सगळं मटेरियल वगैरे सगळं चांगलं असतं आणि घरगुती पद्धतीसारखं एकदम पुरी भाजी त्याने सगळं तेलकट वगैरे कमी असतं, खायला एकदम चवीदार आहे आणि रोज इथं न चुकता आम्ही खातो। सांगलीला आल्यावर कायम इथं खातो, महाराजा पुरी भाजी सेंटरला रोज खातो आम्ही न चुकता। कुर्मापुरी आणि पुरी भाजी इथली फेमस आहे, ते आपण घेतल्या। ही प्लेट आहे बघा, ह्याच्यामध्ये 4 पुरी येतात आणि ही आहे आपली पुरी भाजी आणि हे कुर्मापुरी म्हणजे कुर्मा आहे, भाजी वेगळी येत्या। इथली स्टाईल अशी आहे की दोन्हीकडे तुम्हाला का नाही पहिल्यांदा भाजीची प्लेट येत्या, त्याच्यावर सांबर येते आणि त्याच्यावर असं मस्तपैकी कट मारते। ते कट मारल्यामुळे बघा असं दिसायला एवढं जबरदस्त दिसते। आपण टेस्ट करणार आहे, कुर्माची पण एक टेस्ट करून बघूया, भाजीची पण टेस्ट करून बघूया। सगळ्यात मेन विषय काय माहिती आहे का, गरम गरम आहे, एक नंबर खायला। पुरी गरम गरम फुगलेली, त्यासारखं सुख सकाळ सकाळ पारी आपलं खायला जर असं नाश्ता मिळत असं, हा हा सुपर। माझे शब्द नाहीत का नाही, शब्द त्यांची स्तुती करायला एवढ्या क्वालिटीची ही भाजी लागते। नशीब जरा हे आपलं जरा रेसिपी वगैरे मिळायला पाहिजे, त्याची लई जबरदस्त क्वालिटी आहे। जसं गावरान तडका म्हणतात त्या पद्धतीची टेस्ट लागते याची। अजिबात जास्त तिखट नाही, जास्त सपक नाही, जशी प्रॉपर ऑथेंटिक चव लागा पाहिजे तशी चव लागते याची। मस्त, लई दिवसांना सांगलीमध्ये असा नाश्ता करायला मिळालाय आणि एवढी गर्दी का असते, अजून सुद्धा गर्दी झालाय। मला इकडे कॅमेरा करून अजून सुद्धा लोकांची गर्दी झालाय, जवळजवळ 10:30 वाजले का आणि आम्ही आलतो त्याच्यापेक्षा जबरदस्त गर्दी, सकाळी 7 वाजता गर्दी असते। हे जे कुर्मा आहे ते आपण जरा कुर्मा ट्राय करून बघूया। थोडंसं यातमध्ये लिंबू घेतो मी, लिंबू पिळलं कसं जरा टेस्ट येते। याचा कुर्मा पण आहे, 40 रुपयाला ही पण प्लेट आहे कुर्म्याची, पुरी भाजी येते, त्याच्याकडे पोहे पण आहे। कुर्मा कसं व्हेजिटेबल्स मध्ये येते, टॉप क्वालिटी। त्यातल्या त्यात मी तुम्हाला प्रेफर करेन पुरी भाजी। पुरी भाजी मला याच्यापेक्षा चांगले वाटले, पण दोन्ही पण टेस्टला एक नंबर आहे, टॉपचा विषय। सांगलीत सकाळ सकाळपर्यंत नाश्ता करायला तुम्हाला हे स्पॉट एक नंबरचा आहे। नशीबच तुमचं सकाळचं तुम्हाला नाश्ता मिळाला तर एक नंबर, नक्की नक्की खाऊन बघा। जैन मंदिराच्या पुढे सांगलीत पटेल चौकात आले न्यू महाराजा म्हणून, ते एकदा 100% ट्राय करा। टायमिंग झाले 10 वाजताचं, अजून सुद्धा तुम्ही माझ्या पाठीमागून बघू शकताय गर्दी चालूच आहे। म्हणजे एवढा भारी स्पॉट आहे की नाही आणि मला मनापासून आवडलेला स्पॉट आहे। 100% सकाळच्या टायमात कोण येत असेल इथं सांगली दौऱ्यासाठी किंवा बरेच जण मला बाहेरनं कॉल वगैरे करत असतील जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी, बाहेरनं जे आलेत आपल्या म्हणजे पुणे मुंबईवर नितीश्वर सारखे विचारत असतात की नाश्त्यासाठी स्पॉट,
तो स्पॉट मी तुम्हाला एक नंबरला ठेवून सांगलीमध्ये बेस्ट म्हणजे बेस्ट आहे. तुम्हाला अनुभवलाच पाहिजे हो स्पॉट. काय विषय सांगलीतलं काय असं ऑथेंटिक टाईपचं असेल तर मला कमेंट करून सांगा. माझ्या पोटाची गाडी जेवढी वाढता येईल तेवढी मी ओढीन खात जाईल. कारण कसं आहे एक माणूस आहे पोटाच्या वर खाऊ शकत नाही. हळूहळू आपण सगळं ते कव्हर करणार आहे. नुसती सांगलीच नाही तर सांगली बरोबर अजून बाकीचे साईड सुद्धा आपण कव्हर करणार आहे. बाहेर सुद्धा जाणार आहे. पण त्यासाठी तुम्ही जरा मला सपोर्ट केला पाहिजे. तेवढं जाता जाता सबस्क्राईबचं दाबून जावा. तेवढंच आम्हाला मदत होत्या असं जरा स्पॉट दाखवायसाठी. चला तर आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जाऊ देत गाव मैत्र. चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.